गुरुदेव दत्त म्हणजे नेमके कोण? तुम्ही प्रेमानंदजी महाराजांना भेटायला गेले होते. आणि मागे तिथे काही कॉन्ट्रोवर्सी पण झाली गिरनार. गिरनारला 10,000 पायऱ्या, एक एक पायरी आपला एक एक दोष काढत चालते. स्वामी समर्थ जेव्हा प्रकट झाले तेव्हा ते म्हणजे वृद्धच होते का? स्वामींनी ज्या ज्या लीला केल्या त्या स्मशानात जाऊन बसणं, दत्त दत्त दत्त, दत्ताची गाय, गायचं दूध, दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, तुपाची धार आणि दत्ताची गाय. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल विरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्ड मॅन पॉडकास्ट मध्ये. आज आपण ज्या विषयावर गप्पा मारणार आहोत ते म्हणजे सर्वांचे गुरु श्री गुरुदेव दत्त यांच्याविषयी. गुरुदत्तांच्या अगाध लीला आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि आज या विषयावर गप्पा मारण्यासाठी आपल्या परिवारात सामील झालेले आहेत जे गुरुदेव दत्तांच्या सेवेत आहेत फार वर्षापासून, असे भूषण दादा काळे आज आपल्याकडे आलेले आहेत. भूषण दादा, गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. कसे आहात तुम्ही? मस्त. तुम्ही कसे आहात? मी पण मजेत. क्या बात. भूषण दादा, मला एक सांगा की तुम्ही किती वर्षापासून आता श्री गुरुदेव दत्तांची सेवा करताय? सेवा करताय. सर्वप्रथम मी तुमच्या या द मराठी बियर्ड मॅन पॉडकास्ट चॅनलचं आभार व्यक्त करतो. आणि मी पण तुमच्या बियर्ड मॅन मध्ये शोभतोय की नाही हे बघू आपण. तुमची दाढी छान वाढलेली. खरं तर दाढीवाल्यांचा जमाना आहे, तर आम्ही पण दाढी वाढवली तुमच्या चॅनल मध्ये येण्यासाठी, असंच म्हणूया. महाराजांची सेवा जर म्हणाल तर आमच्या घरात पूर्वीपासूनच दत्त महाराज हे त्यांची उपासना सुरू होत होती. अच्छा. आणि ते बालसंस्कार आमच्या लहानपणापासूनच ते संस्कार होते. मी खरं सेवेला लागलो तर 10वी पासून पुढे मी दत्त महाराजांच्या जास्त सेवेच्या सानिध्यात गेलो. जशी जशी माझी मग महाराजांची सुरुवातीपासूनची मंदिरातली झाडझूड म्हणा किंवा काय, तिथून सेवा सुरू झाली. आज इथपर्यंतचा प्रवास आहे. भूषण दादा, गप्पांना सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला पहिलाच प्रश्न हा विचारायचा की गुरुदेव दत्त म्हणजे नेमके कोण आणि त्यांची उत्पत्ती कशी झाली? दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितले, सद्गुरु स्तवन जो त्यांचा समास आहे त्याच्यात सद्गुरूंवरती ते बोलताना सांगतात की सर्व काही उपमा देऊन झाल्या, पारसाच्या उपमा झाल्या, सर्व काही उपमा झाल्या, तरी त्या उपमा सद्गुरूंना बसत नाही. त्याही पलीकडे ते सद्गुरु तत्व आहे. आणि ते सद्गुरु तत्वाचं सद्गुरु तत्व हे दत्तगुरु महाराज आहेत. त्याच्याबद्दल तर बोलणं विषयाच्या पलीकडे. आपल्या वाणीला किंवा आपल्या बुद्धीला जेवढं आकलन होईल आपण तेवढं बोलूया दत्त महाराजांवरती. दत्त महाराजांचं ऐकिवात जे आपण ऐकलेलं आहे किंवा लहानपणापासून जे आपण वाचत आलेलो आहे किंवा पूर्वापार जे ग्रंथात लिहिलेले आहे त्याच्यावरतीच आपण भाष्य करूया. ऐकणाऱ्यांना मी विनंती करेल की याच्यात काही जर का मी माझ्या बुद्धीने जेवढं मला आकलन झाले तेवढं बोलेल. याच्यावरती जर उपर काय असेल तर ते आम्हाला तुम्ही सुचवावं, ते आम्ही ग्रहण करूया. दत्त महाराजांची उत्पत्ती, दत्त महाराजांचा अवतार हा पूर्वीपासूनच पृथ्वी तलावरती आहे. परंतु गुरुचरित्रात जसं वर्णन आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांच्या ज्या पत्नी होत्या, सरस्वती देवी, महादेवी आणि लक्ष्मी, यांना अनुसया माता ज्या होत्या त्यांच्याबद्दल थोडा गर्व झाला होता. आणि त्यांचं सत्व पाहण्यासाठी त्यांनी ब्रह्मा विष्णू महेशाला पाठवलं. आणि अनुसया माता आणि अत्री ऋषी यांचे पुत्र म्हणून दत्त महाराजांची ओळख आहे. तर त्यांचं अवतार कार्य कसं सुरू झालं तर त्या सत्व हरण करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश गेले. ज्यावेळेस अत्री ऋषी साधनेसाठी नदीवरती गेले होते त्यावेळेला तिथे गेले, भिक्षा मागितली त्यांनी. आणि भिक्षा मागितल्यावरती त्यांनी डिमांड केली की तुम्ही आम्हाला नग्न होऊन भिक्षा द्यावी. साधू वेशात गेले. साधू वेशात. तर दारात अतिथी आल्यावरती त्याला विनमुख पाठवायचं नाही असा पतीचा आदेश होता. परंतु यांची डिमांड आपण फुलफिल करू शकत नाही, कारण नग्नावस्थेत फक्त पती समोरच स्त्रीने जावं. आणि त्यातल्या त्यात अनुसया माता सती होत्या. त्यात त्यांनी ते सत्व त्यांचं हरण करण्यासाठी ते आले हा हेतू जाणून त्यांनी पतीलाच त्यांच्या
आवाहन केलं आणि काय करावं. तर त्यावेळेला तिन्ही बालक रूपात झाले आणि बालकासमोर म्हणजे सती मातेला देखील, अनुसूया मातेला देखील मातृत्व त्या ठिकाणी जागं झालं आणि ते तिन्ही बालक रूपात ज्यावेळेस प्रकट झाले, त्यावेळेला तो दत्त महाराजांचा अवतार त्या ठिकाणी सृष्टीतलावरती आला. त्यात ब्रह्म हे झाले चंद्र, विष्णूमध्ये तिघांचा अवतार हा झाला. दत्त अवतार जो आहे तिघांचा अवशेष अंशरूप त्याच्यात होऊन तिघांचा अंशरूपाने विष्णू रूप हा दत्त झाला आणि महादेव जे आहे ते झाले दुर्वासा ऋषी. अच्छा. असा त्यांचा कार्यकाल त्या ठिकाणाहून ते पुढे कार्य करण्यासाठी पृथ्वीतलावरती त्या काळापासून अनादी कालापासून वावरत आहेत. म्हणजे चंद्र ज्यावेळेस पासून त्यावेळेस पासून दत्त महाराजांचा अवतार अरे वा. असं म्हणायला काय हरकत नाही. अच्छा. म्हणजे हा मग दत्त संप्रदाय नंतर कसा निर्माण झाला? दत्त संप्रदाय बेसिकली विष्णूमध्ये ज्या वेळेला दत्त अवतार झाला त्रयमूर्तीचा, त्यावेळेला त्यांचं कार्य, प्रत्येक अवताराचं कार्य हे निश्चित होतं. बरोबर. त्यावेळेला जो जो अवतार ज्या वेळेला घडला भगवंताचा, तो अवतार त्या वेळेला त्या सृष्टीवरती, त्या पृथ्वी तलावरती ज्या गोष्टींसाठी गरजेचा आहे त्या गरजेसाठी तो अवतार कार्य त्या ठिकाणी उत्पन्न झाला किंवा अवतरित झाला. तर त्या कार्यासाठी महाराजांनी ज्यावेळेस अवतार घेतला त्यावेळेला अनेक अशा गोष्टी होत्या की ज्या ठिकाणी भगवंतांनी जावं आणि भिक्षाटन करावं किंवा लोकांचे संकट जे काय ते हरण करावं प्रत्यक्ष रूपाने. तर दत्त महाराज हे कायम फिरस्तीवर असणारे असा त्यांचा अवतार. एक आमच्या आरतीत पण एक उल्लेख आहे, आम्ही जी नेहमी म्हणतो, काशी क्षेत्री स्नान करतो, करवीर भिक्षेला जातो, माहुरी निद्रेला वरतो. असं दत्त महाराजांचा दिनक्रम आहे. म्हणजे याच्यात पूर्णच हो, दत्त महाराजांचा रोजचा दिनक्रम काशी क्षेत्री स्नान करतो, काशीला आंघोळीला जाता, पंढरपूरला चंदन लावायला जाता, करवीरला भिक्षेला जाता, कोल्हापूरला माहूरला निद्रेला जाता आणि त्यांचं जे अक्षय निवासस्थान आहे ते गिरणारी ते त्या ठिकाणी पूर्ण भारतच कव्हर झाला यात. म्हणजे पर डे बापरे. महाराजांचं हे दिनक्रम रोजचा आहे. असं महाराजांची ही अवतार कार्य आहे. त्यानंतर महाराजांनी अनेक असे अवतार घेतले, त्याच्यात त्यांनी बऱ्याचशा लीला केल्या. बेसिकली अवतार महाराजांचा जो झाला दत्त महाराजांचा, त्यानंतर मग तपश्चर्याला बसले, गिरनारचा त्याच्यात एक उल्लेख येतो बरोबर अवतार कार्यामध्ये. त्यावेळेला तिथे दुष्काळ पडला होता पृथ्वी तलावरती. त्यावेळेस अनुसूया मातेला सर्व देवतांनी विनंती केली की तुमच्या मुलाला सांगून सर्व हे करावं. त्यावेळेस दत्त महाराज ध्यानाला जिथे बसले होते तिथून त्यांनी सर्व सृष्टीचं कल्याण केलं. अच्छा. मला आहे ना भूषण दादा एक प्रश्न पडलेला असतो नेहमी की श्रीपाद, श्रीवल्लभ, श्री नरसिंह स्वामी आणि श्री स्वामी समर्थ यांचा आपापसात नेमका काय संबंध आहे? आपापसात संबंध म्हणजे ते सर्व दत्त महाराजच आहेत. अच्छा. दत्त महाराजच आहेत. दत्त महाराजांनी, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, दत्त महाराजांनी वेळोवेळी वेगवेगळे अवतार घेतले. ज्या वेळेला सृष्टीला ज्या कार्याची, ज्या अवताराची गरज होती त्या वेळेला ते अवतार घेतले. श्रीपाद श्रीवल्लभांचा सर्वप्रथम अवतार दत्त संप्रदायात मानला जातो. तो आंध्र प्रदेशमध्ये पीठापूर या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी कार्यकाळ त्यांचा, अरे वा, जाऊन आले, त्या ठिकाणी कार्यकाळ त्यांचा होता. त्या भागातील लोकांना अध्यात्माविषयी किंवा धर्मशास्त्राविषयी माहिती देण्यासाठी किंवा ते उद्युक्त करण्यासाठी तो कार्यकाळ तिथे अवतार त्या ठिकाणी संपन्न झाला महाराजांचा. आणि आता नुकतंच श्रीपाद श्रीवल्लभांचं काही वर्षापासून, स्थान तर पूर्वीपासूनच होतं, परंतु सज्जनगडचे रामदास स्वामींच्या परंपरेतले एक संन्यासी होते, त्यांनी त्या स्थानाचा बराचसा म्हणजे अभ्यास केला किंवा तो लोकांसमोर आणलं ते स्थान. पूर्वी एवढं लोक प्रचलित नव्हतं. आता एवढ्या 10-15 वर्षात ते खूप प्रचलित झाले देवस्थान. आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र देखील त्या ठिकाणी सापडलं. श्रीपाद श्रीवल्लभांचं अवतार कार्य सर्वांना माहिती होतं, परंतु त्यांचं चरित्र जास्त लोकांना माहिती नव्हतं. तर ते चरित्राचं देखील त्या ठिकाणी म्हणजे सापडलं ते चरित्र आणि ते प्रकाशित करून आज घराघरात श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार कार्याचा प्रचार प्रसार झालाय. त्यानंतर श्रीमान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं चरित्र म्हणजे संपूर्ण गुरुचरित्र आहे. सर्व दत्त संप्रदायाला जो 5वा वेद जो आपण म्हणूया किंवा धर्मग्रंथ आमच्यासाठी सर्वांसाठी, तो गुरुचरित्र.
तर गुरुचरित्रात संपूर्ण नृसिंह सरस्वतींचा सर्व चरित्राचा त्या ठिकाणी विस्तार वर्णन आहे. आणि त्यानंतर शिवपुराण, काही आपल्या गुरुगीता अशा अनेक ग्रंथ त्याच्यात समाविष्ट करून ते एक संमिश्र असा ग्रंथ बनवलेला आहे. अच्छा. श्रीमंत नृसिंह सरस्वतींचा जन्म हा कारंजा, विदर्भातला कारंजा जिथे आहे ओके. त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. जन्मताच ते ओंकार म्हणत होते. हे सर्व गुरुचरित्रात वर्णन आहे. मी आपल्या प्रेक्षकांना काही याच्याबद्दल जास्त डीप सांगणार नाही, कारण हे बघणारे जवळपास दत्तभक्तच असतील कदाचित, त्यामुळे ऐकलेलीच आणि जरी माहिती नसतील तरी मला वाटतं हा तुमचा पॉडकास्ट बघून हरकत नाही. चांगली गोष्ट आहे. महाराजांच्या सेवेत लागावं, आपलं काम असते. बरोबर. उपासनेला दृढ चालवावे. बरोबर. तर जर लागले लोक तर हरकत नाही आपल्याला. तर श्रीपाद नृसिंह सरस्वतीचा जन्म कारंजाला झाला. जन्मताच ओंकार म्हणायला लागले. ओंकारच ओंकारच म्हणत राहिले. 8 वर्षाचा झाला मुलगा तरी ओंकारच म्हणतोय. घरच्यांना सगळे ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म झाला काळे घराण्यात. अच्छा. आता तो काळे आमचं नाव आहे ते काही म्हणजे हे नाहीये, परंतु त्या घराण्यात जन्म झाला. आणि 8 वर्षाचा मुलगा आला तरी ओमच म्हणतोय. आज जर आपल्याला जर मुलगा असेल आणि तो 8 वर्षाचा होईपर्यंत फक्त ओम म्हणतोय, आई वडिलांना असं वाटतं अरे पोरगा मुका आहे काय. खरे. मग काही तांत्रिकांकडे जा किंवा देव धागा वगैरे काहीतरी करा, बघायचं काहीतरी असं त्यांच्या आई वडिलांनी त्यावेळेस सगळे हिनवणारे लोक होते. अरे ब्राह्मण कुळात जन्माला आला मुलगा, 8 वर्षाचा झाला, मौजी बंधनाची वेळ झाली, अजून हा ओम ओमच म्हणतोय. कदाचित ब्राह्मणाच्या कुळात मूर्ख मुलगा जन्माला आला असं आई वडिलांना दुःख वाटायचं. एवढी सेवा केली, एवढं हे झालं आणि असा मुका मुलगा जन्माला आला. पण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की मौजी बंधन करा, त्यावेळेस मौजी बंधनाच्या एक एक याच्यात संस्कारात महाराजांनी एक एक वेदाचं त्यावेळेस उच्चारण केलं. म्हणजे पहिले जे बोलले ते वेदच बोलले. आणि त्यावेळेस आईकडून जी भिक्षा घेतली महाराज निघाले ते पुढच्या प्रवासालाच निघाले. तर आई वडिलांना दुःख देखील झालं. अरे तू आत्ताशी तर बोलायला लागला, आत्ताशी कुठं आम्हाला माया उत्पन्न झाली तुझ्या प्रती आणि तू घर सोडून निघून चालला. त्यांनी त्यावेळेस आशीर्वाद दिला की तुमच्या कुळात अजून मुलांचा जन्म होईल, तुमचा कुळ वाढेल, काळजी करू नका. माझं असं असं पुढं कार्य आहे त्या ठिकाणी. म्हणजे दैवी प्रयोजनच होतं. हो, अवतार कार्याचं प्रयोजन असते. मी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं अवतार कार्य का झालं ते देखील सांगतो तुम्हाला. तेथून पुढे महाराजांचा प्रवास हा औदुंबरला, त्यानंतर नरसोबावाडी, त्यानंतर गाणगापूरला त्यांचं वास्तव्य होतं. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या लीला असंख्य झाल्या. औदुंबरला देखील गेले. गुरुचरित्रातच हे सर्व गोष्टी वर्णन आहे. औदुंबरला त्यांनी एका तिथल्या देवीच्या इथे एक ब्राह्मण त्याची जीभ कापायला चालला होता, मूर्ख होता, त्याला काही येत नव्हतं म्हणून. का जन्म दिला तुम्हाला? त्या देवीला ते हिनवत होते. देवीने सांगितलं तिकडं नदीच्या तीरावरती एक औदुंबराच्या झाडाखाली एक यती बसलेले, त्यांच्याकडे जा, ते तुझं कल्याण करतील. त्यावेळेस ते यती तिथे गेले. सर्वात पहिला नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा चमत्कार म्हणूया आपण. त्या ब्राह्मणाला त्यांनी त्या ठिकाणी सर्व वेदाचं पठण वगैरे सगळं करून बुद्धी प्रदान केली. तिथून पुढं नरसोबावाडी, तिथून त्यांचं पुढं मग गाणगापूरला त्या ठिकाणी गेले. महाराजांनी संन्यास दीक्षा घेतली. यती वेशात होते ते. संपूर्ण नृसिंह सरस्वतींचं रूप तुम्ही बघितलं असेल. दत्त महाराजांचं त्रिगुण रूप आणि नृसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभांचं रूप, तिघं आणि चौथं स्वामी समर्थ. या तिघा चौघांचं कनेक्शन कसं ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. नृसिंह सरस्वतींनी ज्या वेळेला म्हणजे ब्राह्मण समाज किंवा सर्व आपला जो काही मनुष्य जातीला कोणाला कसं आचरण करायचं याची कोणाला जाणीव नव्हती, ग्लानी आली होती थोडक्यात असं म्हणूया. किंवा सगळे आपण कसं आता मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीच्या अधीन गेलो होतो, तसं त्यावेळेला सगळे इकडे तिकडे म्हणजे हे झाले होते, डिस्टर्ब झाले होते. त्यावेळेस नृसिंह सरस्वतींनी अवतार घेऊन प्रत्येकाला कसं वागावं सगळे आचरण त्या ठिकाणी सांगितले. ब्राह्मणाचे आचरण सांगितले. गुरुचरित्रात जर आचरण ऐकले तर कसं सकाळी डे म्हणजे गुड मॉर्निंग पासून तर गुड नाईट पर्यंतचे आचरण, ब्राह्मणांचे, शूद्रांचे, वैश्याचे, क्षत्रियाचे सर्वांचे आचरण सांगितलेले. ते आचरण आज शक्यतो कोणाला पॉसिबलच नाही, कारण पण त्यावेळेस त्या गोष्टीची गरज होती. त्यामुळे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा अवतार झाला. आणि तो ज्या वेळेला गाणगापूरला जास्त वास्तव्य झालं त्यांचं, त्यावेळेस निर्गुण मठाची स्थापना, भरपूर असंख्य लीला आहेत गुरुचरित्रात. या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे.
सांगत बसलो तर आपल्याला, मला असं वाटतं की पार्ट पार्ट बनवायला लागतील, भाग एक भाग दोन करायला लागतील. तर गुरुचरित्रात या सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये मिळतील. आणि ज्यावेळेस अवतार कार्य संपवायची वेळ आली त्यावेळेला भीमा अमरजा संगम गाणगापूरला आहे. तुम्ही गेले कधी गाणगापूरला? नक्की जा एकदा. गाणगापूरला आहे, तुम्हाला सर्व गोष्टी बघायला मिळतील. आणि त्यावेळेस त्यांनी कर्दळी वनात त्यांचं श्रीशैल गमन त्या ठिकाणी त्यांचं झालं. आता याच्यात विसंगती भरपूर आहे. त्यानंतर पुढचा अवतार झाला स्वामी समर्थांचा. एकमेकांचं कनेक्शन एकमेकात कसं आहे ते सांगतोय. आणि हे काय, हे दत्त महाराजच म्हटले जातात सर्वांना. कारण हे जरी यांच्या नावाने यांची कीर्ती जरी झाली, पण हे दत्त महाराजांचे अवतार म्हणूनच पृथ्वी तलावरती आले. आता स्वामींचं अवतार कार्य जर बघितलं तर वेशभूषा एकदम अवलिया, सगळं काही त्यांच्या मनाचे खेळ. इकडं नृसिंह सरस्वतींनी जो धर्माचरण लावून दिला, तर सगळं असं झालं पाहिजे, सगळं तसं झालं पाहिजे, सगळ्या गोष्टींना पूर्ण शास्त्राधार सगळं. स्वामी आले, सब कुछ अलग. तर त्यावेळेला ज्यावेळेस स्वामींचा अवतार झाला, असं म्हणता बा, हे कदाचित वादग्रस्त नाही म्हणता येणार, परंतु प्रत्येकाची श्रद्धा आहे. नृसिंह सरस्वती ज्यावेळेस श्रीशैल यात्रेला गेले, म्हणजे शेवटचं त्यांचं, तर कर्दळी वनात त्या ठिकाणी ते ध्यानाला बसले. त्याच्या गुरुचरित्रात वर्णन पण आहे का तिकडून त्यांनी फुलं पाठवले, कमी पोचलो अशी आठवण म्हणून ते फुलं सांभाळून ठेवा असं तसं. आणि त्या ठिकाणी ते ध्यानस्थ बसले कर्दळी वनात, ध्यान साधनेला अवतार कार्य संपल्यानंतर. आणि तिथून मग त्यांच्या अनेक वर्षानंतर वारुळ जमा झालं. तर वारुळातून मग ते कर्दळी वनात ती स्वामींची एक प्रकटाची हे पण आहे. हे मी मूवी मध्ये बघितलं. हीच आख्यायिका, हीच आख्यायिका. एक लाकूड तोड्यावरती हे करत होतं, ती कुऱ्हाड पडली आणि स्वामींच्या इथे लागली, रक्त निघायला लागलं. तर ते स्वामी प्रकट झाले. ते नृसिंह सरस्वती वृद्ध अवस्थेतले, वृद्ध नृसिंह सरस्वती त्यांना म्हणतात. स्वामी समर्थांचं दुसरं नाव वृद्ध नृसिंह सरस्वती. पण मग स्वामींचं एक प्रकट स्थान छेले खेडेगामी पण आहे, आरतीत जो उल्लेख आहे. स्वामी समर्थ जेव्हा प्रकट झाले तेव्हा ते म्हणजे वृद्धच होते का? नृसिंह सरस्वती जे ध्यानाला बसले होते तेच आले परत, तेच स्वामी समर्थ, अशी कनेक्शन त्यांचं आहे. पण ते छेले खेडेग्रामी पण आहे, पण काय हरकत नाही. आपला बाप कुठे असलं तरी आपला बापच येतो, त्याच्यामुळं आपलं नाव विनविन. ते छेले असू द्या नाही तर कर्दळी वन असू द्या. स्वामींनी ज्या ज्या लीला केल्या, त्या स्मशानात जाऊन बसणं, चिलीम ओढणं, म्हणजे त्या दरम्यानच्या काळात एक समाज खूप वरती होता आणि वर्णभेद जो आपल्या धर्मामध्ये आहे, तो वर्णभेद त्यावेळेस खूप उच्च अवस्थेला होता. म्हणजे मनुष्याला मनुष्याची ओळख नाही किंवा काही नाही. वेळोवेळी भगवंतांनी ह्याच गोष्टीसाठी अवतार घेऊन प्रत्येकाला दाखवून दिले की भगवंत सर्वात मोठा आहे आणि मनुष्य धर्म सर्वात मोठा आहे. हे तुम्हाला आचरण लावून दिलेले फक्त वर्णाची. तर स्वामींनी त्यावेळेला प्रत्येकाच्या त्या चौकटी मोडल्या. जसं आता समजा मला आचरण दिलेलं आहे का नाही, ह्या गोष्टी अशा पद्धतीनेच झाल्या पाहिजे. एक थोडक्यात एक उदाहरण सांगतो. आमच्या सद्गुरूंनी पण याच्यावरती छान आम्हाला शिकवण दिली. आपल्याला संस्कार काय आहे? देवाचा अभिषेक करा, देवाचं सगळं काय आवरा, नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणाला काही मिळणार नाही. मग ते प्रसादात काजू कतले असू द्या, पेढे असू द्या, मसाले भात असू द्या किंवा पुरी भाजी असू द्या. जरी आपण नवीन काय केलं तर पहिले देवाला. हो, पण ज्या वेळेला तुमच्या दारात त्याच वेळेला जर का कोणी आलंय, हे माझे संस्कार आहे, अभिषेक करा, देवाचं सगळं आवरा, त्याला नैवेद्य दाखवा, तोपर्यंत कोणाला काही प्रसाद नाही आरती झाल्याशिवाय. हे माझे संस्कार आहे पूर्वापार. या संस्काराचं मी माझ्या पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या पिढीला हे देत राहतो. आणि त्याला माहिती नाही, किंवा मला ज्यांनी दिले मला एवढंच माहिती, भाई प्रसाद आरती झाल्याशिवाय प्रसाद काही कोणाला द्यायचा नाही. हे डोक्यात फिक्स बसले. काय होईल काय नाही, किंवा काय त्याची शिक्षा असेल काय नाही माहिती नाही. पण त्याच वेळेला जर का दारात तुमच्या कोणी आलं किंवा एखादं लहान मूल रडतंय, त्यावेळेला तो प्रसादाची डिमांड करतोय, त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे? हे स्वामींनी शिकवलं, हे स्वामींनी शिकवलं, त्याला दे पहिले. तो मूर्तीतला नाही, तो जो रडतोय त्याला दे पहिले. देवरूपातच हे स्वामींनी शिकवलं. आणि कसं करायचं, कसं असलं पाहिजे, शास्त्राधार
किंवा धर्माचरण कसं असावं हे नृसिंह सरस्वतींनी शिकवलं. असं हे कनेक्शन आहे. आणि स्वामींनी मग पुढे गजानन महाराज झाले, साईबाबा झाले, शंकर महाराज झाले. हे मग त्यांनी डिस्ट्रीब्यूट केले सगळे त्यांचे अवतार. दत्त महाराजांचा अवतार अजून देखील आहे. दत्त महाराज हा चिरंजीवी अवतार आहे. असं दत्त महाराजांची समाधी तुम्हाला कुठंच दिसणार नाही. आता मागे तुम्ही बोलता बोलता एक विषय बोलले होते गिरनारचा. तर मला सांगा दादा की गिरनारचं नेमकं काय महत्व आहे आणि का जायला पाहिजे गिरनारला? गिरनारला 10,000 पायऱ्या. अरे बाप. 9,999 पायऱ्या. एक एक पायरी आपला एक एक दोष काढत चालते. शेवटच्या पायरीला आपण दोष मुक्त होऊन महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक होतो. अशी ती श्रद्धा आहे. आणि त्या पायऱ्या बनवायचं पण ते कारण आहे. त्याचं अंकशास्त्रातलं लॉजिक वेगळं आहे, त्याचं धर्मशास्त्रातलं लॉजिक वेगळं आहे, त्याचं प्रॅक्टिकली सायंटिफिकली कारण लॉजिक ते पण वेगळं आहे. प्रत्येक कारणाने गिरनार हा समृद्ध आहे आणि तो सर्वतोपरी महत्वाचा आहे. गिरनारला का जायला पाहिजे तर आमच्या दत्त संप्रदायात किंवा प्रत्येक संप्रदायात एक साधक तयार होत असतो. तर त्या साधकाला तो प्रवास, ते तीर्थटन खूप गरजेचं आहे. दत्त महाराजांचं गिरनार हे अक्षय निवासस्थान म्हटलं जातं. अक्षय निवासस्थान म्हणजे तिथं महाराज कायम स्वरूपी भेटणार. नवनाथ पंथ जो झाला नाथ संप्रदाय, तर प्रत्येक नाथाला दत्त महाराज भेटायचं एकमेव ठिकाण म्हणजे गिरनार. गोरक्षनाथांना देखील ते तिथेच भेटले, मच्छिंद्रनाथांना देखील तिथेच भेटले, सगळ्याच नाथांना हो हो तिथे महाराजांचं सर्वांच्या भेटी म्हणजे मीटिंग पॉइंट म्हणता येईल का. महाराजांना भेटायचं कुठं तर तिथं भेटणार म्हणजे भेटणार. तर गिरनार अशा हिशोबाने गुजरातमध्ये जुनागड या ठिकाणी गिरनार आहे. त्या ठिकाणी आज म्हणजे आता काय आलं, तुमच्या सारख्या प्रसार माध्यमांनी महाराजांची काय सर्वच संप्रदायांची प्रचार प्रसिद्धी खूप उरायली आणि चांगली गोष्ट आहे. लोक अट्रॅक्ट होत आहे. लोक वाम मार्गाला जाण्यापेक्षा देवदर्शनाला जात आहे, तीर्थयात्रेला जात आहे, अशा काही गोष्टी पाहायला उद्युक्त होत आहे. खरं तुमच्या सर्व सारख्या माध्यमांचे आभार व्यक्त केले पाहिजे त्या गोष्टीसाठी. सगळं क्रेडिट तुम्हालाच आहे. म्हणजे ही जी तुम्ही माहिती सांगताय ना दादा आता, की मला पण स्वतःला पर्सनली एवढंच माहिती होतं की गिरनार पर्वतावर गुरुदेव दत्तांचं वास्तव्य असतं. पण ते ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं की 10,000 पायऱ्या तुमचे सगळे दोष मुक्त करत चालतात, यासाठी मला वाटतं ही माहिती ऐकून लोक तिथे जातील आणि दर्शन घेतील. आणि लोकांना या गोष्टीचं कुतूहल असतं, त्यामागचं लॉजिक आणि तुम्ही जे पद्धतीने सांगितलंय, मला वाटतं नक्कीच लोक तिथे व्हिजिट करतील. आणि मागे तिथे काही कॉन्ट्रोवर्सी पण झाली होती दादा गिरनार पर्वताची, त्याबद्दल सांगा थोडं. गिरनार बद्दल. पहिले गिरनार पर्वत काय मी तुम्हाला सांगतो. हिमालय पर्वतात जे मुलं होते त्या सप्तपर्वतांपैकी एक पर्वत म्हणजे गिरी पर्वत, गिरनार पर्वत. आता गिरनार पर्वत हा म्हणजे हे आख्यायिकावर का सर्व लॉजिकली काय बसतं काय मला माहिती नाही. पंख होते या पर्वताला अतिशय विशाल. हिमालय पर्वताचे मुलं म्हटल्यावरती हिमालय सर्वात उच्चांक आहे पर्वत राशीमध्ये, त्याचे मुलं म्हणजे ते पण तेवढेच उंच धिप्पाड. तर गिरनार पर्वताला देखील पंख होते. आणि जो सौराष्ट्र सोमनाथचा जो समुद्र आहे तो पूर्वी जुनागड पर्यंत होता. आणि ह्या गिरनार पर्वताला त्या ठिकाणी स्थान पाहिजे होतं, म्हणून तो समुद्राला विनंती केली का तू मागे सर. तो 100 कोस म्हणजे सोमनाथ पर्यंत, जुनागड पासून 100 किलोमीटर वरती सोमनाथ आहे, तिथपर्यंत तो समुद्र गेला. ही गोष्ट खूप पुरातन आहे आणि तशा गोष्टी त्या ठिकाणी आढळतात देखील आज. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या त्या गोष्टी तिथे दिसून पण येतात. तर त्यावेळेला तो पर्वत तिथे विराजमान झाला. 5,000 पायऱ्यांवरती अंबाजी मातेचं मंदिर आहे. आता अंबाजी माता त्या ठिकाणी कशा आल्या, एकदा भगवान शंकरावरती पार्वती रुसून त्या ठिकाणी आली. मग भावाच्या ठिकाणी भाऊ हिमालय पर्वत पार्वतीचा भाऊ, बरोबर त्या ठिकाणी मग तिचं त्या अंबाजी मातेचं त्या ठिकाणी स्थान आहे. अशा त्या काळापासून तो गिरनार पर्वत आहे. आणि त्या ठिकाणी महाराजांनी जे ठिकाण निवडले सर्वात गिरनारचं लास्ट पॉइंट, त्या ठिकाणी महाराजांचा एकदम मला असं वाटतं एवढंच मंदिर असेल, 10x10 किंवा 15x15. आणि त्या ठिकाणी महाराजांचं काय तर पादुका. दत्त संप्रदायात मूर्तीपेक्षा सगुण रूपापेक्षा पादुकांना जास्त अनन्यसाधारण महत्व आहे. पादुकांना सगळं काही आहे ते पायामध्ये, त्यातल्या त्यात पायाच्या 2 अंगठ्यांमध्ये गुरुतत्वाचं जे काय असेल सर्वी ऊर्जा. त्यामुळे तिथं फक्त पादुका त्या चिरंतन काळापासून आहे. आता ह्या दत्त महाराज तिथं भेटता किंवा काय होता कसं होतं
हे फक्त ते साधक किंवा नाथ संप्रदायातले जे काय असतील त्यांना त्या गोष्टी जाणवतात, या गोष्टी अनुभवाव्या लागतात. कॉन्ट्रोवर्सी जी झाली, आता 3-3.5 हजार पायऱ्यांवरती एक जैन लोकांचं त्या ठिकाणी मंदिर आहेत, जैन धर्माची. तर त्यांचं म्हणणं आहे की ते वरचं ठिकाण आमचं आहे, दत्त महाराजांचं. आता गिरनारमध्ये तुम्हाला मुस्लिम धर्मीयांचे पण त्या ठिकाणी समोरच्या बाजूला एक दातार पीर म्हणून देवस्थान आहे. आता जर असं कॉन्ट्रोवर्सीची जर भाषा किंवा ते असं असेल विषय, तर दातार पीर तिथली दिनचर्या जर ऐकाल, एका हाईटला अंबाजी माता, त्याच्या पुढे गोरक्षनाथ टेकडी, त्याच्या पुढे दत्त महाराज आणि समोरच्या टेकडीवरती दातार पीर. दिनचर्या अशी आहे आणि खाली एक जिना बाबाची मडी. तर तिथं त्या पर्वतावरती पहिले नगाडा वाजतो दातार पीरला, त्यानंतर गोरक्षनाथांच्या इथलं वाजतो, त्यानंतर दत्त महाराजांचे ते शंख वाजतो पहाटेचा 4 वाजेला. आणि दररोज यांचं चिलीमचा सोबतचा कार्यक्रम. म्हणजे हे कनेक्शन आहे. हे आपण धर्मातला तेढ आपलाय, हिंदू मुस्लिम किंवा काय, पण तिथे हे म्हणजे महाराजांचे ते मुस्लिम पण आहेत, तुमचे जैन पण आहे, सर्व धर्मियांचं त्या ठिकाणी स्थान आहे. गिरनार पर्वतावरती 64 योगिनींचं देखील मंदिर आहे. त्या ठिकाणी आदिमायाचं देखील स्थान आहे. महाकालीचं देखील खप्पर आहे तिथं. म्हणतात एक पॉइंटला तिथं जाणं शक्य नाही होत. खप्पर म्हणजे जे महाकालीनी जे रक्तप्राशन केलं होतं ते खप्पर देखील त्या ठिकाणी आहे असं म्हणतात. कालभैरवाचं देखील एक ठिकाणी एक पॉइंटला, हायटेड पॉइंटला कालभैरवाचं स्थान आहे. अशा असंख्य त्या ठिकाणी चंद्राचं मंदिर आहे, नदीचं, गंगा नदीचं मंदिर आहे, भागीरथीचं मंदिर आहे, भरपूर मंदिर आहे. नवनाथांचे तर ठिकठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मंदिरं दिसतील. जैन लोकांचे 3,500 पायऱ्यांवरती जुने काही मंदिरं आहेत. आता ते मंदिरं कोणाचे काय हे प्रत्येकाला माहिती आहे, परंतु जैन धर्म जरी धर्म नाही म्हणता येणार, पंथ म्हणूया आपण, तो आपल्यापासूनच आहे, हिंदूंपासूनच आपलाच भाऊबंद आहे. आता भावंडांचे जसं ती प्रॉपर्टीवर माझं नाव पाहिजे, त्याच्यावर माझं नाव, तसं वाद म्हणूया. परंतु गिरनारचे जे महंत आहेत आता, महेशगिरी बापू, आणि पूर्वीपासून जे काही पंथ होते त्या ठिकाणी कमंडल कुंड एक त्या ठिकाणी दत्त महाराजांच्या गुरु शिखर नंतर खाली कमंडल कुंड एक आहे. त्या ठिकाणी जी संस्था काम करते किंवा जे ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टचे ट्रस्टी जे ते पूर्ण देवस्थानाची निगा राखतात. तर त्या ट्रस्टींनी आजपर्यंत ते लावून धरलेले आहे. हा वाद जो आहे तो एकतर्फी म्हणा किंवा काय, पण हे आहे ते एकदम खेळी. यांना करमणूक खूप मोठी पाहिजे राहते, त्याच्यामुळे तुम्ही भांडा मी माझा पाहतो असे काम चालू आहे. हा, महाराजांचीच लीला आहे. बऱ्याचदा आम्हाला देखील भरपूर जण सांगायला येतात की गिरनारला असा विषय चालू आहे, तुम्ही काय ऍक्शन का घेत नाही, गिरनारला असं चालू आहे, तुम्ही का बोलत नाही. भरपूर म्हणजे मध्यंतरी जैन लोक काही तिथं गेले, त्यांनी तिथं त्या पादुकांवरती काही फेकाफेक केली मागच्या वेळेला. आता काय ते नेमिनाथांचं स्थान आहे म्हणून नेमिनाथांच्या पुण्यतिथीच्या दिवशी लाडू वाटपाचा कार्यक्रम करावा असं. आता 2 जुलैची गोष्ट आहे. तर गुरुपौर्णिमेला सगळं दत्त भक्तांना आवाहन केलं. आम्हाला सगळ्यांनी सांगितलं होतं की करा, पण आता विश्वाचा नायक आहे, त्याची काय म्हणता, त्याला सिक्युरिटीसाठी आपण ज्याच्या जीवावर जगू राहिलो त्याची सिक्युरिटी करायला आपण कोण जाणार आहे? एकदम क्षुल्लक लोक आपण कुठं जाणार त्या गोष्टीसाठी. त्यामुळे त्यांना हा त्यांचा खेळ चालू आहे. अनादी काळापासून अक्षय निवासस्थान म्हणताय, त्यांना त्यांचं घर नको टिकवायला, नाही का? बरोबर. त्याच्यामुळे ते बघताय ही त्यांची लीला म्हणूनच आपण हो लीलाच आहे, बाकी काही विषय नाही. परंतु तिथल्या महंतांना खरंच या सर्व गोष्टीचं क्रेडिट दिलं जातं. 10,000 पायऱ्यांवरती ज्यावेळेस मनुष्य जातो, साधक असू द्या, सेवेकरी असू द्या, भक्त असू द्या, कोणी असू द्या, त्याला बिना जेवल्याशिवाय पाठवत नाही. बरं, तिथं आत्ता तरी रोपवे झालाय 5,000 पायऱ्यांपर्यंत. तिथून पुढे 5,000 पायऱ्यांचा प्रवास तुमचा पायीच आहे. 5,000 पायऱ्यांपर्यंत पूर्वी जे होतं सगळं तिथं, बरं तिथं घोडे चालत नाही जसं केदारनाथला वैष्णोदेवीला आहे. ट्रान्सपोर्टेशन सगळं म्हणजे मॅन्युअलीच आहे. माणसांनीच सगळे ओझे व्हायचे. सिलेंडर असू द्या, भाजीपाला असू द्या, गहू पीठ असू द्या, काही असू द्या, वरपर्यंत सगळं पूर्ण खालून वरपर्यंत तुम्हाला तसेच न्यायचे. आणि तिथे गेल्यावरती ते तुम्हाला आदराने जेवू घालतात, प्रसाद, चहा वगैरे सगळ्या गोष्टी देतात. त्या तो जो धुना आहे तिथे कमंडल कुंडला एक महाराजांचं धुना आहे, त्या ठिकाणी महाराजांनीच ते अन्नपूर्णा सुरू केलेली आहे. आलेल्याला प्रत्येकाला जेवण.
कधी जा, किती जण जा, तुम्हाला जेवायला मिळणार म्हणजे मिळणार. मग हे विनामूल्य सेवा आहे? हो, विनामूल्य. हे कोण चालवतं, काय करतं ते शेड बसलेले त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि तिथे जो धुना आहे हा. कमंडल कुंडला, हा. कमंडल कुंड याचं का मी मगाशी बोललो, अनुसूया मातेने ज्या वेळेला पृथ्वी तलावरती दुष्काळ पडला होता त्या भागामध्ये, तर दुष्काळ इतका हे म्हणजे पाण्या वाचून सर्व जीव मरत होते, अक्षरशः झाडं देखील राहत नव्हते, काहीच नाही. तर सर्व देवांनी अनुसूया मातेला प्रार्थना केली की तुमच्या मुलाला सांगा थोडं पृथ्वीवरती लक्ष द्यायला, अवतार घेतलाय. त्यावेळेस अनुसूया मातेने आवाज दिला, अरे सगळे लोक माझे मुलं तुझे सगळे मरू राहिले, तू काय करतोय? त्यावेळेस दत्त महाराजांनी ध्यानाला बसलेले असताना त्यांचं कमंडल फक्त खाली टाकलं. त्या ठिकाणी ते कमंडल कुंड निर्माण झालं. कधीच इथून पुढे दुष्काळ पडणार नाही. तर तुम्हाला तो म्हणजे सौराष्ट्राचा जो भाग आहे तो दुष्काळी भाग आहे, पण गीरचं जंगल आणि गिरनार पर्वत हे सदान कदा हिरवगार राहतं. हे तेव्हाचा आशीर्वाद आजपर्यंत फलीभूत आहे. गिरनारचं जंगल तर सर्वांनाच माहिती, गीर जंगल सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. तर ते कमंडल कुंड त्या ठिकाणी आजही कुंड आहे. ते त्याला देखील म्हणजे अक्षयच जलपात्र आहे ते. त्या कमंडलूच्या पासून ते सर्व सृष्टीची तहान भागली, सर्व सृष्टीचं उपजीविका त्यापासून निर्माण झाली. तिथे दत्त महाराजांचा एक धुना आहे. धुना म्हणजे नाथ संप्रदायात धुन्याला जास्त महत्व आहे. तो धुना आहे. त्या धुना दर सोमवारी तिथे चेतन करतात. चेतन करता म्हणजे काय, असंख्य असे पिंपळाचे लाकडं, तुमच्या माझ्या हाईटचे लाकडं त्या ठिकाणी टाकतात. सकाळी 7ची वेळ आहे. तुम्ही कधी गेले तर आवर्जून सोमवारच्या वेळेस जा, म्हणजे रविवारी रात्री चढा, सकाळी 7ला त्या ठिकाणी कमंडल कुंडला तुम्ही दर्शन घेऊन खाली आल. दिगंबरा सर्व म्हणतात. आणि एक क्षण येतो त्यावेळेला डायरेक्ट तो भपकन असा आपण पेट्रोल टाकतो तसं कसं पेटतं, आपोआप तो अग्निचेतन होतो. आपोआप अग्निचेतन होतो आणि तो चेतन होतो. आणि मग त्यावेळेस दत्त महाराजांचा सर्व जय घोष करतात. आणि तो धुनामध्ये दर आठवडाभर झाकून ठेवतात. त्याच्यातली विभूती असंख्य लोक असंख्य गोष्टींसाठी घेऊन जातात. औषधीच आहे ती, दैवी चमत्कारी विभूती आहे असं त्या ठिकाणी त्या धुण्याचं महत्व आहे. असं आहे. गिरनारचं भरपूर आहे. गिरनार पण आपला एक विषय होऊ शकतो पॉडकास्ट साठी. पण आज महाराजांचा विषय त्याच्यात थोडं घेऊया आपण, का कसं महाराजांचं कुठलं ठिकाण आहे. गिरनार हे सध्या एक अट्रॅक्शन पॉइंट. म्हणजे देवाकडे जाताना माझी काय फिलिंग असते का बा मला अशी गोष्ट मिळावी, माझे प्रारब्धातलं काही दोष असतील ते निघावे किंवा काय. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस पहिल्या पायरीला आम्ही पहिल्या वेळेस गेलो होतो गिरनारला, फुल सोहळ्यात गंध भस्म विस्म एकदम फुल सजून अत्तर वित्तर लावून, मग सोहळा म्हटलं का जरा गेटअप. निघालो. पहिल्या 100 पायऱ्या आल्या, 200 500 दमछाक चालू झाली. हळूहळू गंध गेला, भस्म गेला, कपडे जे सोहळे घातले होते एकदम फार डायरेक्ट लुंगी झाली. एकदम म्हणजे महाराजांनी इतकी परीक्षा पाहिली. आणि ठरून तर खूप गेलो ना, असं करू तसं करू, हे मागू ते मागू, लिस्टच केली होती. प्रत्येक जण तसंच करतो बा, लिस्टच केली होती ह्या गोष्टी मागायच्या. तर त्या तिथे गेल्यानंतर ते ज्यावेळेस आपण त्या महाराजांसमोर जातो, लिटरली तुम्हाला खरं सांगतो, अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही मागूच शकत नाही, काहीच नाही. कशासाठी आलो? शून्य, एकदम परफेक्ट शून्य. काय कशासाठी आलो? अरे मग खाली उतर, अरे भाई ते मागायचंच राहून गेलं. अरे तिथे गेल्यावर ती अवस्थाच राहिली नाही, किंवा ते आपल्याला विसर पडला. जसं एकदा स्वामी विवेकानंदांचा प्रसंग आहे, कालीकडे जा महाग रामकृष्ण पण, तशी अवस्था त्या ठिकाणी आपल्याला खरं प्राप्त होते. तुम्ही मागूच शकत नाही. महाराजांकडे जाताना ते तुम्हाला पूर्ण शून्य करून तसंच शून्य, बस तसंच. म्हणजे कोण आहे तू? मी भाऊ बाई काही नाही, तुमच्याकडे आहे, शरणागत आहे मी, बस एवढीच गोष्ट आहे. काहीच प्रापंचिक तुम्ही मागूही शकत नाही, पण देता भरपूर गोष्टी ते भरपूर. अहो खाली गेल्या जेवायला देता, अजून काय पाहिजे? बरोबर. एवढ्या उंच ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी पण मिळणं अवघड आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लगेचच जेवणाची व्यवस्था, चहाची व्यवस्था करताय, अजून काय पाहिजे? हे त्यांनीच केलंय ना, नाही तर शक्य नाही. कोणाला 2 घास खाऊ घालणं ही गोष्ट शक्य नाही. मग मला एक सांगा आता भूषण दादा, की शेवटचं अवतार कार्य नेमकं कुठलं होतं? दत्त महाराजांचा अवतार आपण मगाशी श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, त्यानंतर स्वामी समर्थांचा
आपण बघितलं. बरोबर. त्यानंतर महाराजांचा जो अवतार झाला तो माणिक प्रभू नावाचा अवतार. अच्छा. हा देखील आंध्र प्रदेशमध्ये हैदराबादच्या जवळ अलीकडे हम्म. कर्नाटक आणि आंध्रच्या बाउंड्रीवरती हुमनाबाद या ठिकाणी माणिक प्रभूंचा हे जे काही सगळे अवतार झाले हम्म. हे वैरागी, संन्यासी, यती असे अवतार झाले. हम्म. माणिक प्रभू अवतार जो होता अतिशय म्हणजे राजवैभवातील अवतार महाराजांचा झाला. अरे बापरे. म्हणजे श्रीमंत देवस्थान अच्छा. माणिक प्रभू देवस्थान. माणिक प्रभूंच्या चरित्र बऱ्याच जणांना माहिती नाही, परंतु दत्त संप्रदायातलं अतिशय महत्वपूर्ण अवतार कार्य जे रिसेंटली झालेलं आहे. अच्छा, म्हणजे मी पण पहिल्यांदाच ऐकतोय. अच्छा, तुमच्या तोंडूनच माणिक ऐकतोय. प्रभूंचं हा. माणिक प्रभू संस्थान त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी गादी परंपरा आहे. माणिक प्रभूंचा अवतार कार्य त्यावेळेला स्वामी त्यांना भेटायला जात, शंकर महाराज त्यांना भेटायला जात, अशा असंख्य त्या ठिकाणी लिहिलं आहे. खरंच एकदा हुमनाबादला जाऊन बघावं, तिथलं चरित्र अनुभवावं. म्हणजे स्वामींनंतरचं आहे का? हो, स्वामींनंतरचं आहे. आणि शेवटचं अवतार कार्य कुठलं तुम्ही दत्त महाराजांचं ते विचारलं तर मी माझ्या अल्पमतीने एवढंच सांगेल की दत्त महाराजांचं शेवटचा अवतार कुठलाच नाही. अच्छा. अजूनपर्यंत दत्त महाराज हे कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्या आजूबाजूला वावरत असतात. खरंय. आमच्या सर्व साधक भक्तांना, साधक मंडळींना आमचे सद्गुरू हे दत्त महाराजच आहेत, दत्त अवतारीच आहेत. बरोबर. असं प्रत्येक गुरुतत्व जे आहेत ते दत्त अवतारीच म्हणून आपण समजावं, बरोबर. असं आमची धारणा आहे. त्यामुळे दत्त महाराजांचा शेवटचा अवतार माणिक प्रभूंनंतर तसं लौकिकात जो आहे तसं टेंबे स्वामी महाराजांचा होता. अच्छा. किंवा म्हणता येईल किंवा प्रचलित आहे. अच्छा. पण आमची धारणा आहे की दत्त महाराजांचा शेवटचा अवतार हा कुठलाच नाही. प्रत्येक वेळेला ज्या साधकाला जे सद्गुरू लाभतील ते त्याच्यासाठी दत्तगुरूच आहेत. बरोबर. कारण सर्व गुरूंचे गुरु ते दत्तगुरू, त्यामुळे ते दत्तगुरू सद्गुरू तत्वामध्ये असतातच. त्यामुळे त्यांचं अवतार कार्य हे चालूच राहतं. आणि स्वामींचा म्हणाल, स्वामींनंतर शंकर महाराज म्हणा किंवा गजानन महाराज, हे जे काही अवलिया सत्पुरुष यांनी जे घडवले किंवा यांचे जे काही होते अवतार कार्य, त्याच्यात तुम्ही जर बघाल का यांना पाहिजे त्या व्यक्तीत ते संचार करून शंकर महाराजांचं जास्त आता सध्या ट्रेंडिंगला आहे असं म्हणूया. शंकर महाराजांचा संचार सध्या ट्रेंडिंगला आहे. ते शंकर महाराजांचा एक उल्लेख ऐकला होता मी की ते स्वामी समर्थांना भेटायला गेले होते. तर म्हणजे शंकर महाराज पण हे दत्त संप्रदायामधलेच आहे का? हो, मग मी बोललो ना तुम्हाला, स्वामींचा अवतार ज्यावेळेस झाला त्यावेळेस सायमल्टेनियसली तुमचे गजानन महाराज, साईबाबा आणि शंकर महाराज, म्हणजे यांचा काळ एकच होता का? एकाच वेळेस काळ म्हणता नाही येणार, थोडासा मागे पुढे काळ असेल. कारण यांचा आयु मर्यादा किंवा वय कोणीच सांगू नाही शकले. हे आले कुठून गेले कुठं कोणालाच माहिती नाही. यांच्या चरित्र ज्या लीला तुमच्या इथं घडल्या त्या तुम्हाला माहिती किंवा तुमच्या पिढीला माहिती तेवढ्या पुरता. पुढे जाऊन ते कुठल्या गावात गेले तिथल्या मग सगळे एकत्र झाल्यानंतर हे चरित्र बनलं. अरे आमच्या इथं पण हे असे आले होते, सत्पुरुष होते, यांनी अशा लीला केल्या, या सगळ्या गोष्टी. तर यांच्या आयु मर्यादा कोणी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे कार्यकाळ सारखा म्हणा किंवा त्यांच्या चरित्रात आहे. आता स्वामींना तर मालक म्हणायचे शंकर महाराज, माझे मालक आहे. अच्छा. ते मालकांच्या हिशोबाने शंकर महाराजांचं प्रकट स्थान अंतापूर. आणि त्यावेळेस मंगळवेढ्याला स्वामींची त्यांची भेट झाली. त्या सगळ्या गोष्टी, त्या लीला आणि स्वामींच्याच नामात कंटिन्यू तंद्री लागलेली त्यांची, स्वामी मालक, स्वामी मालक. शंकर महाराज हे तर सगळ्यांना न उलगडणारं कोड आहे, न उलगडणारं कोड आहे. आपण फक्त तिथं बालक म्हणून जावं. आमच्या सद्गुरूंनी एक आम्हाला छान शिकवण दिली की एका ठिकाणी मी गेलो होतो आमच्या सद्गुरूंसोबत, तर त्यांच्या मांडीवर एक बाळ खेळत होतं. मला अने बघ ह्या बाळासारखं राहायचं. त्या बाळाला आता कसं खेळतंय, याला रडला, त्याला माहिती आपण रडलो आपली आई येईल, तिला कळल मला शी लागली, सू लागली का भूक लागली, ती बरोबर देईल. मी पुढच्या वेळेस रडलो का तिला कळल मला काय लागलंय काय नाही. पण त्या बालकाचे स्वभाव कसे, त्याचे गुण कसे, त्या बालकाप्रमाणे वृत्ती जर ठेवली तर भगवंत आपली सर्व काळजी किंवा सगळ्या गोष्टींचे तो आपला उदरनिर्वाह चालवायचं काम तो करतो. पण बालकासारखी वृत्ती ठेवावी हे आमच्या सद्गुरूंनी सांगितलं. ती शिकवण मोठी गोष्ट बोलली. हो, तसंच तो भाव जर ठेवला बालकाचा, कारण बालकाला काय
त्याला माहिती आहे निवांत आहे, आपण खेळा खेळा खेळा, रडलं काही येईल बरोबर, बरोबर. कोणी येईल घेऊन जाईल, काय करायचं ते करेल, सगळ्या गोष्टी त्या बालकासारखा भाव ठेवा असं आमच्या सद्गुरूंनी त्यावेळेस सांगितले. आणि स्वामींनी पण सांगितले, अनन्य चिंतेन तो मा, हे गीतेतलं वाक्य, जो अनन्य भावाने शरण जातो किंवा त्याचं सगळं मी बघायला तयार आहे, मी बघून घेईल सगळ्या गोष्टी. या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात पण आपल्याला कळत नाही का आपल्याला कुठली शक्ती आपल्या सोबत काम करते किंवा काही नाही. अशा गोष्टींचा अनुभव घ्यावा प्रत्येकाने. खरंय, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने. दादा, आता तुम्ही बोलता बोलता 2-3 वेळा तुमच्या तोंडून उल्लेख झाला नाथ संप्रदाय. तर नक्की दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय याच्यात काय फरक आहे? दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय, दत्त संप्रदायापासूनच नाथ संप्रदायाची उत्पत्ती. अच्छा. तसं आता हा नाथ संप्रदाय विषयावरती बोलणं थोडा कॉन्ट्रोवर्सीचा विषय असेल. आपण एक थोडक्यात आपण माहिती देऊ शकतो? सांगेल मी नक्कीच सांगेल. आपल्या महाराष्ट्रात आपण लहानपणापासून नवनाथांची पोथी तुम्ही ऐकली असेल किंवा ऐकली ऐकली असेल. हा, श्रावणात आपल्या इथं म्हटलं का पहिल्या दिवसापासून 40 अध्यायाची पोथी. बरोबर. त्याच्यात नवनाथांची उत्पत्ती सगळ्यात पहिले मच्छिंद्रनाथांचा, जे नवनारायण होते ते अंश रूपाने सगळ्या धर्तीवरती आले. त्यांनी वेळोवेळी सर्वात पहिले मच्छिंद्रनाथांचा अवतार झाला. मच्छिंद्रनाथांनी तपश्चर्या केली. मच्छिंद्रनाथांनी मग दत्तगुरूंना प्रसन्न केलं. दत्तगुरूंवरून म्हणजे त्यांना गुरु केलं. दत्तगुरूंना गुरु केल्यावरती दत्त महाराजांनी जे जे आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे त्यांनी वणीच्या आपल्या देवी सप्तशृंगी देवीच्या तिथे मार्कंडेय पर्वतावर त्यांनी तपस्साधना केली. अनेक वर्ष तपस्साधना केली. खूप इंटरेस्टिंग किस्सा नाही म्हणतात, प्रसंग, की दत्त महाराजांनी शाबरीवरती कवित्व सांगितलं. आपला मागे जसा विषय झाला का ज्या ज्या वेळेला जो जो अवतार झाला त्या वेळेला त्या लोक समाजासाठी जे गरजेचं होतं त्या गरजेसाठी तो अवतार त्यावेळेला झाला. नाथ संप्रदायाची वेशभूषा जर बघितली, सगळी योग्याची नाथपंथी तुम्ही तर बघितलं असं सगळं कफनी वगैरे सगळ्या गोष्टी. तर मच्छिंद्रनाथांनी शाबरीवरती कवित्व सांगितलं त्यावेळेला मार्कंडेय पर्वतावरती एक अश्वत्थ वृक्ष होता. अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं झाड. त्या पिंपळाच्या झाडावरती म्हणजे देवीला प्रसन्न केलं त्यांनी सगळ्यात पहिले. आपल्या आदिमाया शक्ती जी सप्तशृंगी आपले इथं अर्धपीठ जे आहे तिला प्रसन्न केलं, तिच्यावर कवित्व केलं. तिला प्रसन्न करून मग देवीने सांगितलं, काय कशासाठी मला हे बोलवलं, काय मला शाबरीवर कवित्व करायचंय शाबरी विद्यासाठी, तर मला त्याच्यासाठी तू मदत कर. देवीने उपासना सांगितली. समोर मार्कंडेय पर्वतावरती एक अश्वत्थ वृक्ष आहे. त्या प्रत्येक पानावरती एक एक दैवत आहे. ते दैवत तुला सिद्ध करायचं. ते कसं सिद्ध करायचं? अंजनेरी पर्वत जो आहे आपल्या इथे त्र्यंबकच्या इथे, तर तिथे एक हत्तीच्या पायाच्या आकाराचे 100 कुंड आहे. त्या 100 कुंडामध्ये एक वनस्पती दिली. ती वनस्पती प्रत्येक याच्यात टाकायची. ती ज्या याच्यात सजीव होईल त्याच्यातलं तू पाणी प्यायचं. तुला त्याच्यानंतर मूर्छा येईल. मूर्छा आल्यानंतर तू तिथलं ते पाणी घ्यायचं. आल्यानंतर प्रत्येक त्या झाडाच्या प्रत्येक पानावरती म्हणजे एका पानावरती एकदा टाकायचं आणि परत अशी क्रिया करायची सगळे झाडाचे पानं. तर पिंपळाला पानं किती? अगणित, काउंटलेस. आता त्या प्रत्येक पानाला अशी क्रिया करायची. अंजनेरी ते मार्कंडेय वणीच्या समोर आपल्या देवीच्या समोर मार्कंडेय पर्वत. अशी क्रिया केल्यानंतर ते सगळे दैवत सिद्ध झाले. मग शाबरीवरती कवित्व केलं मच्छिंद्रनाथांनी, सुरुवात केली तिथून. त्यानंतर मग गोरक्षनाथ, पुढचे गहिनीनाथ, ह्या सगळ्या परंपरा जे जे शिष्य जो जो अवतार कार्य ज्या ज्या वेळेला होता ते नवनाथ पोथीमध्ये सगळं आहे. महाराजांनी काय केलं, नाथांनी त्यांचे गुरु दत्त महाराज, तर प्रत्येक शिष्याला आपल्या गुरूंकडे घेऊन जाणं, त्यांचा आशीर्वाद घेणं आणि त्याचं काय कार्य आहे किंवा काय नाही. गोरक्षनाथांना देखील घेऊन गेले होते. सर्वात जवळचे आणि सर्वात मेन नाथ जर म्हणायला गेलं आज नाथपंथातले गोरक्षनाथांचं नाव अग्रेसर. जगभरात त्यांनी कार्य केलं, जगभरात. अक्षरशः म्हणजे अफगाणिस्तान म्हणा, काबूल म्हणा, तिथपर्यंत गोरक्षनाथांचं आहेच, केलंच काम आहे. सर्व पंथ त्यांनी निर्माण केले, सर्व गोष्टी रचना सर्व गोष्टी त्यांनी केल्या. गोरक्षनाथांना किमयागार पण म्हटलं जातं. गोरक्षनाथांचा गिरनारचा एक प्रसंग खूप मोठा आहे. दत्त महाराजांच्या वरती त्यांचं स्थान आहे गोरक्षनाथांचं. हो, मला सतत ते दिसावे त्यांचे चरण पादुका, हाही एक हेतू आहे. आणि जी कॉन्ट्रोवर्सी बोललो, आपल्या इथली महाराष्ट्रातली पोथी
एक म्हणजे जो गोरक्षनाथांना जास्त मानणारा जो संप्रदाय तो या पोथीला मानत नाही. अच्छा. कारण त्यांचं नाथ संप्रदायाची वेगळी हे आहे. त्यांची धारणा वेगळी असते. हा, धारणा वेगळी. पण आपल्याला जे आवडतं ते घ्यावं, खरंय. त्या पद्धतीने चालवा. मी लहानपणापासून नवनाथ पोथी ऐकत आलेलो आहे. बरोबर. त्याच्यामुळं मला त्या गोष्टी ऐकून अरे मस्त वाटतं. ते कानातून, हत्तीच्या कानातून बाळ निघतं, हो. शेणातून बाळ निघतं आणि त्याला मग ते रक्षेतून रक्षा टाकली का तो जादूने असं करतो. बरोबर. तो हॅरी पॉटर पिक्चर हो. त्या टाइप मध्ये मजा वाटते. त्याच्यामुळे छान येते. आणि नाथ संप्रदायात प्रत्येकाला बद्रिकाश्रमी, बद्रिका वन, बद्रीनाथ जे आहे त्या ठिकाणी एक वन आहे. त्या ठिकाणी प्रत्येकाला तपस साधनेला बसवायचं नाथांना, दत्त महाराजांच्या आदेशावरून. प्रत्येक काही बऱ्याचशा नाथांना दत्त महाराजांनी बद्रिका वनात पण दर्शन दिलंय. काही आदेश असेल तर त्या ठिकाणी जाऊन पण त्यांनी दिलेले. बद्रीनाथ हे तसं तपस साधनेतलं सर्वात मोठं ठिकाण म्हटलं जातं. कारण तिथं प्रत्यक्ष नरनारायण जे भगवंताचा विष्णू नारायणाचा अवतार होता, त्यांनी तिथं हजारो वर्ष तपश्चर्या केलेली. ते बद्रिकाश्रम त्या ठिकाणी तिथे साधना करून परत हे शाबरीवर कवित्व करण्यासाठी असा नाथ संप्रदाय. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या परंपरेची ओळख जी सांगितली, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. आदिनाथ म्हणजे महादेव. त्यांनी बोध कोणाला केला? मच्छिंद्राला केला. मच्छिंद्राने बोध केला गोरक्षाला, गोरक्षाने केला गहिनीनाथाला, गहिनीनाथाने केला निवृत्तीनाथांना, निवृत्तीनाथांनी सर्व काही ज्ञाननाथाला, ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञाननाथ. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी ते पुढे खुलं करून टाकलं. वारकरी संप्रदायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलींनी केली. बरोबर. नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, सर्व संप्रदाय एकच आहे. दत्त महाराजांची उपासना ब्रह्मदेवाची पूजा नाही होत. बरोबर. या रूपात ब्रह्मदेवाची पूजा होऊन जाते. त्यांच्याकडून जे घ्यायचे ते घेता येतं. विष्णूला लागती तुळस, दत्त महाराजांना काय हा, इथं तुळस वाहता येते. महादेवाला बेल लागतो, विष्णूला बेल व्हायला तर राग येतो. बरोबर. म्हणजे तिन्ही त्रिमूर्तींची पूजा तुम्ही एकाच ठिकाणी सिंगल विंडो कन्सेप्ट, एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं मिळणार. त्यामुळे दत्त महाराजांची उपासना एकदम म्हणजे फायनल कन्सेप्ट आहे. दादा, श्री गुरुदेव दत्तांच्या त्यांनी खूप साऱ्या लीला केल्या. आता तुमचा असा अभ्यास आहे, तुम्ही गुरुचरित्राचं पारायण वगैरे केलेलं आहे, तर अशी कुठली लीला आहे गुरुदेव दत्तांची की तुमच्या मनाला ती भावली, तुम्हाला वाटलं अरे वा, किती म्हणजे खरंच मनाला प्रसन्न वाटलं ती लीला ऐकून? खरं तर आमचं दररोजचं जगणं किंवा चाललेला श्वासच आमच्यासाठी लीला आहे. आपण इतके उद्योगी, आपण जगतोय, महाराज चमत्कारच करताय आमच्यासाठी. तर असंख्य अशा आमच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात तरी वैयक्तिक भरपूर प्रसंग महाराजांनी घडवले. आपली योग्यता नसताना आज या ठिकाणी आपल्याला बसवणं किंवा त्या स्थानावर पोहोचवणं हे सगळं क्रेडिट त्यांचंच आहे. आणि त्या गोष्टीला लीला म्हणाल तर एक लेटेस्ट आमच्या याच्यात प्रसंग घडला. आम्ही दरवर्षी महाराजांच्या पादुका घेऊन यात्रा करत असतो, तीर्थाटन. केदारनाथ बद्रीनाथ यात्रेला जाते समय सध्या जे फेसबुक, इंस्टाला जे जास्त प्रचलित दिसतं, रील स्टार नाही म्हणते ना, प्रेमानंद महाराजांचं दर्शन. आम्हाला एक गोल्डन मेमरी ती झाली. हा, मी पण तुमचा तो एक व्हिडिओ बघितला होता की तुम्ही प्रेमानंदजी महाराजांना भेटायला गेले होते आणि तुम्ही त्यांच्या सोबत काही वेळ घालवला, तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या. तर नक्की काय होता तुमचा तो अनुभव प्रेमानंदजी महाराजांना भेटून? प्रेमानंद महाराजांना भेटायचं आमचं म्हणजे अपेक्षा, इच्छा एवढी होती, फक्त महाराजांना फक्त बघायचं आम्हाला, त्यांच्याशी बोलायचं किंवा काय, हा दूरपर्यंत आमची हे नव्हती. आमच्या महाराजांचा चमत्कार म्हणतात, तो चमत्कार काय बा, आपण डिमांड काय करतो आणि शेठला आपल्याला पगार द्यायचा काय राहतो, याचं एक छोटस उदाहरण. असे असंख्य माझ्या आयुष्यातले तर भरपूर उदाहरण आहे. पण आमच्या सद्गुरूंचा आदेश आहे अनुभव सांगू नये. पण आता या माध्यमातून जर लोकांना कळणार असतील आणि लोक जर त्या मार्गात जोडले जात असेल तर नक्कीच अनुभव सांगायला हरकत नाही. मग आम्ही नाशिकवरून निघालो यात्रा करत 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 वृंदावनला. आम्ही पहाटे ते 2-2:30 निघता असं कळालं होतं.
2:30ला त्यांचं तिथं जायचं आणि फक्त रस्त्यात उभं राहायचं. बघितलं महाराजांना तरी इतकी प्रसन्न मूर्ती ती, व्हिडिओत तरी तेवढं दिसतं तेवढं. तर नाही यार, त्यांचं ते बोलणं युथ खूप अट्रॅक्ट केले त्यांनी. अट्रॅक्ट केले मीन्स त्यांचं जे प्रत्येक याच्यावरती जे भाष्य म्हणा, त्यांची जी वाणी आहे ना, हजार जबाबीपणा आहे ना, ती वाणी खरंच खूप प्रेमळ वाणी. भयंकर. तर त्या गोष्टीचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला 2023ला. 23च्या यात्रेत आम्ही ती घेतला. आम्ही वृंदावनला गेलो. चला, आमचे सगळे यात्रे करून पुढं काढून दिलं आणि आम्ही रात्री थांबलो. आमच्या महाराजांच्या पादुकांची एक सेपरेट गाडी राहते, टेम्पो ट्रॅव्हलर. आम्ही 16 वालेच असतो, बाकी यात्रेकरू स्लीपर कोच मध्ये होते. त्यांना पुढं काढून दिलं. 2 वाजले, 2:30 वाजले, इतका जथ्था. सॅटर्डे संडे होता, एकादशी होती योगायोगाने. प्लॅन मध्ये नव्हतंच, योगायोगाने एकादशी. मग महाराजांना भेटायसाठी थांबलो तिथं रस्त्यात. 2:30 वाजले, 3 वाजले, महाराज अजून येईना. प्रचंड गर्दी, प्रचंड युथ इतका होता. सॅटर्डे संडे असल्यामुळे नोएडा, दिल्ली इतका युथ त्यांच्या प्रेमात पडलेला आहे. ढोल पथक घेऊन आलेला, कोण काय ते पंजाबी ढोल घेऊन आलेला, काय महाराजांसाठी फुलांचे कॅरेटच्या कॅरेट महाराजांवर उधळण्यासाठी सगळे रांगेत उभे. रस्ता पूर्ण पॅक होऊन गेला. मग त्यांच्या यातला एक पोलीस सांगू राहिले का गर्दी कमी करा. आटोक्यातच आहे ना. गर्दी एवढी, आम्हाला वाटलं यार आपण नाशिकहून आलोय, महाराज आपल्याला पाहून डायरेक्ट म्हणतील अरे कोण तुम्ही, नाही का, एकदम या. ती गर्दी पाहिली म्हणते अरे महाराज आपल्याला दिसतील एवढंच होणार, ते आपल्याकडे पाहतील. हा लांब पर्यंत विषय नाही. त्या ज्या वृंदावनची जी परिक्रमा असते त्यांची, त्या परिक्रमा मार्गात ते भेटतात म्हणजे दिसतात लोकांना. तो इतकी गर्दी. 3-3:30 वाजले असतील माझ्या मते. 3-3:30 वाजता त्यांचा एक सेवेकरी आला. त्यांनी माईकवर सांगितलं की आज महाराजजी निघणार नाही. आणि तो दिवस माझ्या मते पहिल्यांदाचा असावा का ते त्या वेळेला निघाले नाही तर त्यांचं डेली रुटीन आहे. 2:30-3 वाजता निघायचं, ती परिक्रमा करायची, 5-5:30ला त्यांच्या आश्रमात यायचं आणि तिथं त्यांचं काय असेल ती उपासना करायची. आम्ही निराश होऊन गेलो, यार एवढ्या आशेने आलो, जाऊ दे. पुढची यात्रा आमचं टार्गेट केदारनाथ बद्रीनाथ होतं. 10-12 दिवस आम्ही वरचं सगळं भाग फिरलो. हरिद्वार, गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ सगळं करून खाली आलो. हरिद्वार वरून म्हटलं चला परत एक ट्राय मारू आपण, आहे ना. मग बाकीच्या आमच्या गाड्या रिटर्नला आम्ही आग्र्याला पाठवल्या. ताजमहल वगैरे बघा म्हटलं. आम्ही परत म्हटलं एक ट्राय करू. आम्ही रात्री निघालो त्या हरिद्वार वरून, लावलं होतं किलोमीटर का आपण इतक्या वाजता 2:30ला पोचायचंच वृंदावनला. हा, पोचायचंच आता तरी बघायचं. आणि योगायोग बघा, त्या दिवशी पण एकादशीच होती. म्हणजे जो दुसरा दिवस होता आम्ही पोहोचणार होतो, ती रात्र एकादशीच. गेलो वृंदावनच्या सगळं टार्गेटेड. आमच्या गाडीवाल्यांनी एकदम मस्त गाडी स्पीडनी घेतली, सगळ्या गोष्टी टार्गेटेड. आम्ही 2:30ला पोहोचणार म्हणजे पोहोचणार. मग वृंदावनच्या अलीकडे एक 40-50 किलोमीटर अलीकडे काय ट्रॅफिक लागली. रात्री 1:30-2 वाजेची वेळ. ती ट्रॅफिक काय 3:30 पर्यंत हल्लीच नाही. 3:30 वाजून गेले. गेले यार, महाराजांनी काय आपल्याला सगळे नाराज होऊन गेले. सगळे नाराज होऊन गेले. कदाचित असं असेल यार, आपण फेसबुकला पाहून संतांच्या मागे लागलो काय. गेलो रात्री. मग आम्ही झोपेतच सगळे. म्हटलं जाऊ दे आता वृंदावनला सकाळचा अभिषेक करू महाराजांचा आणि निघू. दर्शन करून परत एकदा दर्शन करू कृष्णाचं आणि निघू. मग गाडीत थांबलो. आमच्या सोबतचे आमचे काही सेवेकरी होते, ते गेले आश्रमात त्यांच्या. त्यांनी तिथं त्यांच्या शिष्यांना सांगितलं आम्ही अशा ठिकाणाहून. पहाटे त्यांचं दर्शन जर घ्यायचं असेल आश्रमात जाऊन, तर तुम्हाला आज पहाटे तिथं जाऊन नंबर लावायला लागतो. त्यांच्या शिष्यांना रिझन सांगायला लागतं काय रिझन आहे. ते त्यांना योग्य वाटलं तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी सांगता का तुम्ही इतक्या वाजता या. महाराजांची ठराविक वेळ जाऊन आपण दर्शन नाही, डायरेक्ट अलाउड नाही. त्यांचं तर प्रसिद्धी भरपूर आहे. आणि मग ते त्यांना दाखवलं. आमच्या जवळ आले आमच्या सोबतचे सगळे सहकारी. भूषण भाऊ चला पटकन आपल्याला बोलवत आहे. म्हटलं येडं झालं का, रात्री भेटले नाही आपल्याला ते, आता डायरेक्ट बोलवत आहे. नाही म्हणे, बोलवलं. महाराजांचा आमचा फोटो बघितला, त्यांनी मध्ये पाठवला. त्यांना सांगितलं बाबा ठीक आहे, आम्हाला बाहेर सांगण्यात आलं तुम्ही अनएक्सपेक्टेड गेस्ट आहात, तुमचा नंबर नाही काहीच नाही, त्याच्यामुळे तुम्ही फक्त महाराजांना
हात जोडा, बाकी काहीच करू नका. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आम्हाला तेवढं झालं तरी नुसतं रस्त्यावर बघायची आमची अपेक्षा होती. आज मध्ये जायला मिळतंय. आमचं लाईन मधून पहिला नंबर आमचा लावला. गेलो. अपेक्षा अशी होती की बाबा खूप मोठं काही रूम वगैरे असेल तर व्हिडिओत असं वाटतं खूप मोठे. एकदम छोटीशी खोली 10 बाय 10ची खोली. दरवाजा उघडला, बापरे! ते महाराजांचं तेज बघितलं. आम्हाला इन्स्ट्रक्शन होते ना, म्हणजे आताही मला ते सगळे रिवाइज होते सगळ्या गोष्टी. महाराजांचं ते रूप बघितलं आणि त्यांच्या शिष्यांनी आम्हाला सांगितलं होतं, खाली हात ऐसे करना है, बाकी कुछ भी नहीं करना है, कुछ बोलना भी नहीं है और दंडवत भी नहीं करना है. ठीक आहे, जवळून पाहायला भेटतंय. आपलं दिगंबरा करत घुसलं. महाराजांनी आपल्या दत्त महाराजांचा, शंकर महाराजांचा फोटो पाहिला. ते पादुकांची पेटी डायरेक्ट त्यांच्या जवळ घेतली. तिथून पुढचं तर सर्वांनी व्हिडिओ मध्ये बघितलंय. आणि काय ते जे बोलले, असं वाटतंय का माझ्या घरचे. मला त्या ठिकाणी ज्यावेळेस ते प्रसाद देत होते ना, तर अन्नपूर्णेचा श्लोक म्हटला आणि त्या अन्नपूर्णेने जशी काही भिक्षा घातली आमच्या जोडीमध्ये, इतकं प्रसन्न वाटलं तो प्रसंग, म्हणजे शब्दातीत आहे. आयुष्यात एक प्रसंग सांगतो तुम्हाला. आमच्या दत्त महाराजांसाठी, शंकर महाराजांसाठी एक मोरपिसाचा हार बनवला होता. आमच्या ग्रुपमध्ये अंकित म्हणून आहे, त्याने एक मोरपिसाचा हार बनवला होता. तो धनकवडीला काही देणं झालं नाही. त्याला म्हटलं, अरे काय महाराजांना दिला नाही, घे यात्रेत. तोने काय करायचंय, योग्य ठिकाणी जाईल. आणि तो हार घेतला आम्ही सोबत. आणि ते महाराज कोणाच काही घेत नाही असं ऐकवत होतं. म्हटलं, ये महाराज जी के देर का प्रसादी आहे. तो मोरपिसाचा हार त्यांच्याच गळ्यात पडला आणि त्यांनी तो सगळं घेतलं. आमच्याकडचा अष्टगंध घेतला, दत्त महाराजांचा शेला घेतला, सगळ्या गोष्टी घेतल्या. इतकं प्रसन्न वाटलं. तो चेहरा, त्यावेळेसची ती जी ऊर्जा होती ना, आणि का त्यांना वृंदावनात कृष्ण मानलं जातं, का अतिशय, म्हणजे तो सांस्कृतिक शब्द कदाचित नाही आठवणार मला. निस्वार्थ भाव, निष्काम कर्मयोगी म्हणाल ना, प्रचंड. ती अवस्था जी होती ना, ती अवस्था त्यांची आहे. ते बाकी किडनी वगैरे काय ते सांगताय ते असेलही कदाचित, पण त्या महाराजांकडे पाहून आम्ही रिक्षात आहे ना, रिक्षात होतो, सहज आपलं क्रॉस चेक करत होतो टेस्टर लावून. अरे महाराज खरंच असं, अरे साक्षात बाकी बिहारी जी आहे, रिक्षावाल्याचं तोंडून असं वाक्य. कारण गावचे लोक तुम्हाला तिथली सगळी लोकल सांगून देतात कोण काय. त्यांनी बरोबर सांगितलं आणि ते महाराज प्रत्यक्ष तसे आहे. आम्ही तिथून बाहेर निघालो, जय महाराजांचा जय जयकार. महाराज आम्ही मागितलं काय आणि तुम्ही दिलं काय. साक्षात म्हणजे तिथं आम्ही 5-1 मिनिटं असू, 5-10 मिनिटं, तेवढा सहवास त्यांचा दिला. आमची अपेक्षा काय होती, फक्त बघण्याची. आणि त्या व्हिडिओमध्ये पण मी एक ऐकलं होतं की ते जेव्हा तुम्हाला भेटतात तेव्हा असे बोलले होते की माझ्या घरचे सदस्य आलेले आहेत, घरचे लोक आले. आता काय त्यांना पण ओळख म्हणा किंवा काय. आणि ते आमचे शेठ, खूप असे असंख्य प्रसंग आहे. महाराजांचे चमत्कार आणि लीला जर म्हणाल का, खूप प्रसंग आहे. खूप निर्मितीचे कार्य, मंदिर निर्मितीचे म्हणा, आमचं संघटन निर्मितीचं म्हणा, मंदिरावरचं डे टू डे लाईफचं जे काही कार्य, असंख्य चमत्कार महाराजांचे आहेत. त्यातला गोल्डन एक मेमरी आयुष्यातला स्मरणात राहिला असा प्रसंग आमचा घडला, तो प्रेमानंद महाराजांचा. म्हणजे तसं म्हणाल तर माणिक प्रभू मंदिरावर यावं असं एक स्वप्न होतं. ते देखील मंदिरावर येऊन गेले. तेही स्वप्न महाराजांनी पूर्ण करून घेतलं. पाहायला गेलं तर आमचं मंदिर खूप छोटं आहे, रस्त्यावर आहे. आणि तिथं कोण येईल का नाही, परंतु सगळे त्या ठिकाणी सगळे सत्पुरुष येत असतात, सगळ्या ठिकाणच्या पादुका येत असतात. माणिक प्रभू येऊन गेले, प्रेमानंद महाराज आले नाही पण त्यांची भेट त्या ठिकाणी झाली. अशा सगळ्या हाऊस पूर्ण करून घेता महाराज. म्हणजे मला वाटतं हा एक अनुभव आहे. असे हजारो भयंकर अनुभव आलेले असतील, भरपूर. मंदिरावर गुरुवारी मला एकच काम राहिलं आता, आले का लोक त्यांचे अनुभव ऐकत बसायचे. भाऊ असं झालं, भाऊ आमचं असं झालं, मी असं सांगून गेलो, असं झालं, तसं झालं. छान वाटतं. आपल्या बापाचं कौतुक ऐकायला ना मस्त वाटतं का, अरे माझ्या अशी कॉलर टाईट होती, माझ्या बापामुळे काम होते, मस्त वाटतं. भूषण दादा, तुम्ही खूप वर्षापासून श्री गुरुदेव दत्तांची सेवा करताय. तुम्ही एक छोटस तुमचं मंदिर पण आहे जिथे गुरुदेव दत्तांची तुम्ही पूजा अर्चा नित्य नियमाने करत असतात आणि दरवर्षी खूप जल्लोषात तुम्ही दत्त जयंती साजरी करता.
तर मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा की दत्त जयंतीचं काय महत्व आहे आणि का साजरी केली गेली पाहिजे दत्त जयंती? सोप्या भाषेत सांगायचं दत्त जयंतीचं तर आपण आपल्या घरातल्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतो. वाढदिवसाचं प्रमाण कसं असलं पाहिजे, कशा स्वरूपातलं. आपल्या आवडीचा व्यक्तीचा वाढदिवस आपण पार रात्रीचे 12 कधी वाजता आदल्या बरोबर. दिवशी तेव्हापासून आपण भाऊ वाढदिवस आहे बरं का. ते वडील असू द्या, प्रेयसी असू द्या, पत्नी असू द्या, आई असू द्या, मित्र असू मुलगा द्या. असू द्या, मित्र असू द्या, जवळचा आवडीचा व्यक्ती, तर त्याचा वाढदिवस कसा आपण आतुरता राहते, तशी दत्त जयंतीची आतुरता दत्त भक्तांना असते. हम्म. आणि ती जल्लोषात का साजरी करावी, तर त्याला नो लिमिट आहे. प्रेमाला बरोबर. लिमिट नाही. तर त्या गोष्टी आहेत. आणि शास्त्रीय दृष्ट्या जर म्हणाल दत्त जयंती का साजरी करावी, तर दत्त जयंतीच्या दिवशी जे दत्त तत्व आहे ते पृथ्वी तलावरती असंख्य पटीने वावरत असतात. तर दत्त जयंती साजरी करण्याचे पण काही नियम अटी आहे का त्याचे? नियम अटी असं काही नाही. गुरुचरित्राचं पारायण असतं. मार्गशीर्ष महिना भगवंतांनी सांगितलं सर्व महिन्यांमध्ये उत्तम महिना जर म्हणाल तर मार्गशीर्ष महिना, असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं गीतेमध्ये. तर त्या महिन्यामध्ये जी पौर्णिमा आहे ती त्या पौर्णिमेला दत्त महाराजांचा अवतार झाला आणि तो चंद्र पूर्णपणे असतो त्यावेळेला अवतार झाला. आता काही ठिकाणी दुपारी 12 वाजताच्या जन्माची प्रथा आहे, काही ठिकाणी संध्याकाळी 6च्या जन्माची प्रथा आहे. हरकत नाही, 12ला करा, आदल्या दिवशी करा, दुसऱ्या दिवशी करा, जेवढं वाटेल तेवढं जयंती करा. त्याच्यात जास्त खोलत जायची गरज नाही. का कशाला, आनंद घ्यायचा. प्रेमी असलेल्यानी येडं राहावं, अरे त्यांनी जास्त आस्वाद घेत राहा. आस्वाद घेत राहावा. चरित्र अभ्यास करायचा, खूप डिटेल मध्ये जायचं आणि मग त्याच्यावर प्रेमात पडायचं असं नसावं. प्रेम कसं नजरेतून डायरेक्ट हृदयात, आणि एकदा प्रेमात पडला का संपला, मग तू काही कराय ना तिकडे. जसं मीराने त्या भगवान श्रीकृष्णाला पाहिलं नाही पण त्याच्या प्रेमात पडली. का पडली माहिती नाही. प्रेम असंच असतं. तर साधकांनी भगवंतावरती त्याच्या प्रेम करावं, सखा भाव ठेवा. म्हणजे मग ते बाकी ते काय कोणाचं कल्याण करतोय कोणाला मारतोय त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. दत्त जयंतीच्या दिवशी प्रचंड चैतन्य असतं त्या दिवशी. आणि दत्त महाराज तर म्हणजे जसं सांगितलं मगाशी चिरंजीव आहेत. ते स्मर्तृगामी ज्याला म्हणतात, म्हणजे दत्त महाराजांना ती उपमा आहे. स्मरण केलं का समोर वाह. दत्त उभा, दत्त सारखा येऊन उभा राहिला, असे स्मर्तृगामी दत्त महाराजांना स्मरण केलं का ते साक्षात हजर राहतात. त्यांचं जर दिनचर्या मी पहिले पण सांगितली, काशीला आंघोळ, पंढरीला चंदन, तेवायला इकडं, विडा खायला तिकडं, झोपायला तिकडं, एवढ्या क्षणार्धात एवढं सगळं करतायत जगभ्रमंती. तर ते आपण आवाज जर दिला अंतकरणातून तर त्या क्षणाला प्रसन्न तिथे लगेच प्रकट होता म्हणजे दर्शन देता किंवा काय आपलं काम करून देता. असे स्मर्तृगामी दत्त महाराज आहेत. त्यांची जयंती का साजरी करू नये, तर साजरी झालीच पाहिजे. आणि त्या याच्यानी आपलं भगवंताप्रती असलेली भक्ती श्रद्धा वाढत जाते. बेसिकली दत्त संप्रदायात काय सांगितलं, मार्गशीर्षाच्या पौर्णिमेच्या 7 दिवस अगोदर सर्व दत्त संप्रदायामध्ये सर्व जे काही ठिकाणे आहे, मंदिर आहे, सगळ्या गोष्टी, तिथं गुरुचरित्र पारायण सप्ताह बसतो. गुरुचरित्रात तुम्ही पारायणाला बसले, आता असंख्य ठिकाणी गुरुचरित्र पारायण होत असतात. त्या पारायणाचे नियम सांगितले काही. गुरुचरित्र पारायणाचे 7 दिवस तुम्ही एकान्न खावं, सोहळ्यात राहावं, दुसऱ्याच्या घरी जाऊ नये, चप्पल घालू नये, दूत वस्त्र घालू, अशी एक भाजी खावी, ब्रह्मचर्य पालन करावं. अशा नियमात माणूस काय करतो, त्या थिंकिंग मध्ये असतो कंटिन्यू. म्हणजे जसं मंदिरात जाताना वाईट विचार येऊ नये अशी थिंकिंग असते ना, तसं 7 दिवस आहे ना पूर्ण त्याच्यात असतो. आणि ते गुरुचरित्र कथारूप जे आहे ना, ते वाचत असताना त्याला ते प्रसंग सगळे, तो मग त्याला तेवढंच काम असतं. जो पारायण कर, मी तर तसेच केले ते 7 दिवस. म्हणजे असं वाटतं यार आपण खरंच ते गाणगापूरला आहे, खरंच ते नृसिंह सरस्वती कारंजावून निघाले आणि मग पुढचा प्रवास स्वरूपात हा, ते मग त्याच्यातच रममान असतो आपण. आणि मग तो शेवटचा दिवस दत्त जयंतीचा, मग ती जल्लोषात, मग पारायण संपल्याचा एक आनंद पण असतो, दत्त जयंतीचा हे पण असतो. आणि दत्त महाराज गुरुचरित्रात सांगितले, अंतकरण असतं पवित्र सदा सर्व काळ वाचावे गुरुचरित्र. म्हणजे कधी वाचा, पण त्या दरम्यान तुम्ही वाचलं दत्त जयंतीच्या काळात, तर ते सगळे व्रतवैकल्य, सगळे नियम जर पालन करून तुम्ही जर वाचलं,
तर दत्त महाराज त्या 7 दिवसात किंवा त्या याच्यात तुम्हाला दर्शन देणार म्हणजे देणार. तुमची जी काही संकल्प आहे तो पूर्ण करणार म्हणजे करणार. याचा मी पहिल्याच पारायणात अनुभव घेतला होता. पहिल्याच पारायणात, इथं सांगणार नाही मी काय होतं काय नाही, पण मला अनुभव आला त्या प्रचंड गोष्टीचा. आणि बस त्या दिवसानंतर म्हणजे तिथं सुरुवात होती आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या प्रेमात पडून गेलो. आणि तो आजपर्यंत त्यांनी मग आज इथपर्यंत आणले आपल्याला. तर दत्त जयंती आम्ही जोरात का साजरी करतो ते देता करायची. आणि माझे जे सर्व सहकारी आहे आमच्या मंदिरावरती जे काही सर्व येणारे आहेत त्या सर्व महाराजांनीच पाठवलेले माझे सवंगडी आहेत सर्व, असं मी म्हणल. महाराजांनी माझ्या जोडे तेवढे लाख मुलाची सेवेकरी. आज कोणी कोणाचं ऐकत नाही, राजकारण्यांचं ऐकतं कारण संध्याकाळी सोय राहते त्याच्यामुळं पोरं फिरतात. आमच्या इथं सगळं युथ आहे, सगळे करणारे सर्व मुलं निस्वार्थी भावनेने, कोणी पेमेंट बेसिसवर आमच्या मंदिरावर काम करत नाही. सर्व जे काही जमले ते सर्व एकमेकांना पाहून कोण कुठून, कोण मखमलाबाद, कोण नाशिक रोड, कोण पेठ रोड, लांबून लांबून सेवा करीत आणि काहीच एकमेकात कनेक्शन नाही. पण आले काय महाराजांनी पाठवले, पण 101 सर्व सहकारी, कोण कशात निष्णात लिहिलेलंच होतं. तेच लिहिलेतलाच एक भाग, तोच लिहिलेतला एक भाग, तोच नाथ संप्रदायातलं एक बाणा आहे. सद्गुरू त्याच्या शिष्याला जोपर्यंत त्याचं फायनल डेस्टिनेशन आहे मोक्ष, ते जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तो त्याचा पिछा सोडत नाही. मग तो कदाचित आता मी या जन्मात आहे तर मी 1ली ते 5वी पर्यंत या जन्मात प्रवास केला, 5वी ते 10वी परत पुढं प्रवास आहे. ते 10वी किंवा ते ग्रॅज्युएशन जोपर्यंत कम्प्लीट होत नाही ना तोपर्यंत माझा सद्गुरू त्या वेळेला जन्म घेईल. तो मला शोधत येणार किंवा मी त्याच्यापर्यंत पोहोचणारच. तोच सद्गुरू जसं नाथांच्या याच्यात आहे, तेच नाथ त्या वेळेला जन्माला आले, त्याच शिष्यासाठी त्यांची भेट झाली, त्यांचं काम करून घेतलं आणि त्याला त्याच्या ध्येयापर्यंत त्यांनी पोहोचवलं. अशा सगळ्या गोष्टी त्या नाथपंथी बाणा आहे. तो सद्गुरू त्या शिष्याला मोक्ष प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो अवतार घेत राहणार, त्याच्यासाठी तो जन्माला येणार आणि त्याच्याकडून ते कामं करून घेणार, त्याला तिथं पुढच्या प्रवासाला घेऊन जाणार. मोक्ष मिळाला का तो परत येणे जाणे नाही, असं ते म्हणता ना, जन्म मरण नको आता, जन्म मरणाच्या फेरेतून तो बस सुटका. साधकाचं ध्येयच ते. प्रापंचिकाला किंवा आपल्या सारख्या स्वार्थी माणसाला काय, या जन्मात नाही भेटली गाडी, पुढच्या जन्मात तरी दे. या जन्मात बायको नाही भेटली, पुढच्या जन्मात इच्छा राहून जातात. सद्गुरू काय करतात नाथपंथी, नो डिमांड या पदाला नेऊन पोहोचून देतात. वा, भूषण दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या माध्यमातून श्री गुरुदेव दत्तांच्या लीला आम्हाला कळल्या आणि आमच्या प्रेक्षकांना पण तुमच्याकडनं भरपूर सारी माहिती मिळाली. तर आजचा भाग आपण इथे संपवतोय. भूषण दादा तुम्ही परत नक्की याल ही मी अपेक्षा करतो. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटद्वारे आम्हाला सांगा की पुढे आम्ही काय अजून करू शकतो, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. मी द मराठी बियर्डमॅन पॉडकास्टचे खरंच मनापासून आभार व्यक्त करेल. त्यांनी आम्हाला या गोष्टीची संधी दिली आणि लोकांपर्यंत दत्त महाराज हा विषय ज्यावेळेस त्यांनी सांगितला तो विषय खूप मोठा अथांग सागर आहे. त्याच्यात आपण म्हणजे एक बादलीभर किंवा मग्गाभर मी माझ्या अल्पमतीने सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्यापेक्षा खूप वरिष्ठ लोक आहेत, खूप ज्ञानी मंडळी पण आहेत, ते कदाचित चांगलं बोलू शकतील किंवा काही नाही. लोकांना हे कदाचित आवडेल किंवा नाही माहिती नाही, परंतु मी तुमचे नक्की या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल. तुम्ही हा विडा उचललाय, तुमचं हे जे धर्मकार्य आहे त्या धर्मकार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व टीमला पण खूप शुभेच्छा. आणि सेतू बांधणं मोठं कार्य होतं, पण खारीने ज्यावेळेस तो छोटासा दगड उचलला, तो खारीचा वाटा प्रत्येकाने उचलावा आपल्या धर्मासाठी आणि तो सेतू बांधायचा निर्मितीचा कार्यात आपण आपला हातभार लावा असं मी सर्वांना विनंती करेल. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. दत्त गुरु जय शंकर.